नमस्कार माझ्या मुलींनो आणि मुलांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. खूप छान आहे ती गोष्ट, ऐका बरं का. गोष्टीचं नाव आहे दान रहस्य बोधकथा. एका धनवान पुण्यात्म्याची कथा आहे ही. हा गृहस्थ सदैव यज्ञादी पुण्यकर्मामध्ये गढून गेलेला असायचा. दान धर्मही खूप प्रमाणात करायचा. सारं काही इतकं दान दिलं की आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पण वानवा निर्माण झाली. म्हणजे त्याला स्वतःचं घर चालवणं सुद्धा कठीण झालं, मुश्किल झालं. जेव्हा खायला काही सुद्धा राहिलं नाही तेव्हा त्याच्या पत्नीनं सांगितलं, शेजारच्या गावात एक शेठजी राहतात. ते पुण्यवान लोकांचं पुण्य खरेदी करतात. तुम्ही जर त्यांना आपलं काही पुण्य विकलं तर मिळणाऱ्या द्रव्यातून नक्कीच काही दिवस आपला संसार चालू शकेल. स्वतःची इच्छा नसली तरी बायकोच्या वारंवार सांगण्यामुळे आणि अन्य काही मार्ग नसल्यामुळे त्याला तिचे म्हणणे मान्य करावेच लागले. आणि मग तो शेवटी पत्नीने प्रवासातील शिदोरी म्हणून दिलेल्या 4 भाकरी आपल्यासोबत घेऊन त्या शेठजीकडे जायला तयार झाला आणि निघाला प्रवासाला. शेठजींच्या नगराकडे वाटचाल करू लागला. त्यांच्या निवासस्थानाच्या अलीकडे जवळच एक तलाव होता. तिथं प्रातर्विधी स्नान वगैरे उरकून आता न्याहारी करायला बसणार इतक्यात त्याच्याजवळ एक बिचारी कुत्री आली. ती त्या वनामध्ये व्याली होती. तिची 3 पिल्लं आणि ती 4 दिवसांची उपाशी होती. मुसळधार पावसामुळे ती अन्नाचे घास मिळवण्यासाठी शहरातही जाऊ शकली नाही. तिच्या आशाळभूत विवश नजरेकडे पाहून त्या पुण्यवंताला दयेचा पाझर फुटला. त्याने आपल्याजवळ एक भाकरी तिच्यासमोर ठेवताच तिने एक तुकडा खाऊन उरलेली भाकरी आपल्या पायापाशी ठेवून दिली आणि आणखीन मिळण्याची वाट पाहू लागली. त्याने मग अजून एक करत 4 भाकरीची शिदोरी तिलाच अर्पण केली. कुत्री त्या भाकरी पायाने सरकवत आपल्या पिल्लांकडे निघाली. इकडे तो उपाशी पुण्यवान महात्मा आपल्या हातून घडलेल्या सुपात्र दानामुळे समाधान पाहून शेठजींच्या निवासस्थानी येऊन पोहोचला. शेठजींना आपला पुण्य विकायचा बेत निवेदन केला. शेठजींनी सांगितले, आता दुपारनंतर या. शेठजींनी आपल्या पतिव्रता स्त्रीला सांगितले, अगं एक पुण्यवान महात्मा पुण्य विकण्यासाठी येणार आहे आपल्याकडे. तू मला सांग की त्याच्या अनेक पुण्यसंग्रहापैकी मी नेमकं कोणतं पुण्य खरेदी करावं. तिनं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, आज तलावाकाठी बसून एका भुकेल्या पिल्लाळू कुत्रीला 4 भाकरी देऊन जे प्रचंड पुण्य मिळवलंय तेच तुम्ही विकत घेणे श्रेयस्कर आहे. कारण भुकेल्या जीवाला, ऐका बरं का, भुकेल्या जीवाला केलेल्या अन्नदानाच्या पुण्या इतकं महान पुण्य कोणतंच नाही. शेठजी पत्नीला होकार देऊन बैठकीत येऊन बसले. थोड्याच वेळात तो सद्गृहस्थ येऊन दाखल झाला. त्यानं विचारलं, बोला शेठजी, माझ्या पुण्यसंग्रहापैकी नेमकं कोणतं पुण्य आपल्याला खरेदी करायचं आहे. त्यावर शेठजी उत्तरले, महात्माजी, आज सकाळी आपण जो यज्ञ केलात त्याचं पुण्य मला हवंय. यावर तो म्हणाला, आज तर मी कोणताच यज्ञ केला नाही. यज्ञाची सामुग्री आणण्या इतकेही माझ्याकडे पैसे नाहीत. मग यज्ञ करणार तरी कसा. यावर शेठजी म्हणाले, आज सकाळी तलावाच्या काठी भुकेल्या कुत्रीला 4 भाकरी खायला दिलेल्या दानाचे जे पुण्य आपण मिळवलं तेच मला विकत घ्यायचे. यावर ते सद्गृहस्थ म्हणाले, परंतु तिथं तर त्यावेळी कोणीच नव्हतं. मग तुम्हाला हे समजलं तरी कसं. शेठजी म्हणाले, माझी पत्नी महान पतिव्रत आहे. तिला सर्व काही समजतं. तिनंच मला हे सांगितलं. पुण्यवंत म्हणाले, तर मग ठीक आहे, पण याच्या बदल्यात आपण मला काय देणार. शेठजी उत्तरले, आपण एका पारड्यात 4 भाकरी ठेवू आणि त्यांच्या वजना इतके हिरे मोती दुसऱ्या पारड्यात ठेवू. भाकऱ्यांच्या वजना इतके हिरे मोती मी तुम्हाला देईन. झालं. खरेदी विक्रीचा व्यवहार निश्चित झाला. एका पारड्यात 4 भाकरी आणि दुसऱ्या पारड्यात हिरे मोती. शेठजी आपल्या पारड्यात हिरे मोती भरतच राहिले, पण ते पारडं काही केल्या खाली येईच ना. दोघेही कंटाळले. त्या पुण्यात्म्यानं पुण्याचा प्रभाव ओळखला आणि मग म्हणाला, शेठजी राहू द्या, मी आता काही माझं पुण्य आपल्याला विकत नाही, पाहू पुढं कधीतरी. शेठजी म्हणाले, जशी आपली इच्छा.
यानंतर तो पुण्यप्रतापी मनुष्य तेथून जो निघाला तो तळ्याच्या काठी सकाळी जिथे त्या बुभुक्षित कुत्रीला भाकरी दिल्या होत्या त्या ठिकाणी आला. तेथून काही वाळू आणि चमकदार लहान लहान खडे आणि रंगीत काचेचे तुकडे गोळा केले, एका कपड्यात बांधून घेतले आणि चालता आपल्या घरी आला. घरी गेल्यावर त्याने ती पोतडी आपल्या बायकोकडे दिली. तिने विचारले, हे काय? त्याने सांगितले, आहे काहीतरी गंमत, आत्ता उघडू नकोस, आपण भोजन झाल्यानंतर उघडू. एवढे बोलून तो कपडे बदलण्यासाठी निघून गेला. त्याच्या पत्नीला काही राहवलं नाही. तिनं शेवटी ते गाठोडं उघडलंच. तिच्या नजरेसमोर दिसला तो चमचम करणाऱ्या हिरे, माणिक वगैरे रत्नांचा ढीग. पती येताच तिने विचारले, काय हो, हा एवढा हिरे, माणकं, रत्नांचा ढीग मिळाला तरी कुठे तुम्हाला? यावर तो म्हणाला, चेष्टा बाद झाली हा तुझी आता. ती म्हणाली, चेष्टा नाही, अहो मी खरंच उघडून पाहिले. पतिराज म्हणतात, आणून उघडून दाखव बरं. पत्नीने उघडून दाखवल्यावर नजरेला पडला तो मूल्यवान हिरे, माणकं आणि रत्नांचा ढीग. महान आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले गेले. तो समजून चुकला की हा सारा आपल्या त्या पुण्यकर्माचाच प्रभाव. आणि मग त्याने सारा वृत्तांत आपल्या पत्नीला कथन केला. ह्याच्यातून आपण काय बोध घ्यायचा? की दीन, दुःखी, आतुर आणि अनाथाला दिलेले दान उत्तम. विधीपूर्वक सोने, चांदी, दागिने तुला दान करण्यापेक्षाही एखाद्या संकटग्रस्त भुकेलेल्या जीवाला पोटभर अन्नदान करणं हे महान समाजकार्य आणि पुण्यकर्मही आहे. कुपात्री दान हे तामसी दान आहे. मान, मरातब, प्रतिष्ठा वाढावी म्हणून केलेले दान हे राजसिक दान ठरतं. तर काहीही परतीची अपेक्षा न बाळगता संकटकाळी सत्पात्री केलेले दान हे सात्विक दान ठरतं आणि यानेच आपला पुण्यसंचय वृद्धिंगत होत जातो. साधकांसाठी मान, मरातब, प्रतिष्ठा हे गोड विष आहे, तर इतरांनी त्याची केलेली निंदा, अपमान हे अमृततुल्य आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा बाळांनो आणि माझ्या मुलींनो, की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि परतफेडीची अपेक्षा न करता केलेलं दान हे सुद्धा अतिशय उत्तम दान आहे. आपल्या परीनं जसे होईल तसं करत राहायचं. नमस्कार.